हॅलो फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ओरिफ्लेम इन्फॉर्मेशन बाय कांचन या चॅनेलमध्ये. आज आपण एका अशा प्रोडक्टबद्दल माहिती घेणार आहोत की जे आपल्याला दररोजच्या वापरासाठी अतिशय छान आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता ऑप्टिमल्स सॉफ्ट क्रीमी क्लिन्झर. आता ह्या क्लिन्झरचं काय काम आहे, हे आपल्या स्किनवरती कसं काम करतं, त्याचबरोबर आपण हे का वापरायला पाहिजे, कोणी वापरायला पाहिजे, ही सर्व माहिती तुम्हाला या चॅनेलवरती मिळणार आहे. पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ तुमच्या कस्टमरसोबत, तुमच्या ओळखीच्यांसोबत किंवा तुम्हालाही असं वाटत असेल की हे प्रोडक्ट आपण वापरतोय तर अजून आपल्या ओळखीच्यांनीही वापरायला पाहिजे, त्यांना ही व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. आणि व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर मग स्क्रीनवरती आता आपण बघतोय ऑप्टिमल सॉफ्ट क्रीमी क्लिन्झर. आता याच्या नावातच आहे जे सॉफ्ट क्रीमी क्लिन्झर आहे, म्हणजेच कसं आहे, याचं टेक्स्चर ह्या क्लिन्झरचं सॉफ्ट आहे. त्याचबरोबर याचं जे लूक आहे, म्हणजे जे क्लिन्झर आहे ॲक्च्युली हे क्रीमी बेसमध्ये आहे. ठीक आहे. मग आपण हे कोणासाठी वापरू शकतो, ज्यांची स्किन ड्राय स्किन आहे त्यांना आपण सॉफ्ट क्रीमी क्लिन्झर यूज करू शकतो. आता त्यांनाच आपण क्रीमी क्लिन्झर का देतो, तर ड्राय स्किन असल्यामुळे त्वचेमध्ये रुक्षपणा हा जास्त आलेला असतो. त्यामुळे त्वचेला मॉइश्चर ठेवण्याचं काम, स्मूथ ठेवण्याचं काम नेहमी क्लिन्झर करत असतं. त्यामुळे चेहऱ्याला कधीच साबण वापरायचा नाही. साबणावरतीच लिहिलेलं असतं की हा बॉडी सोप आहे. बॉडी सोप म्हणजे मानेपासून खालच्या भागासाठी आपण सोप वापरू शकतो. आपल्या चेहऱ्यावरील जी त्वचा आहे त्यासाठी आपण नेहमी सॉफ्ट आणि डेलिकेट्स असे प्रोडक्ट्स वापरायला पाहिजे. सॉफ्ट क्रीमी क्लिन्झरचं साधारणपणे ही तुम्हाला 150 ml क्लिन्झरची बॉटल येते. तुम्हाला पूर्ण क्लिकमध्ये येणारा क्लिन्झर घ्यायचं नाही आहे, तर हाफ क्लिकमधलं घेतलं तरीसुद्धा चालेल. या क्लिन्झरचा फेस हा इन्स्टंट होतो. म्हणजे तुमचा चेहरा ओला करून त्यावर तुम्ही क्लिन्झरचे जे 5 स्पॉट जर तुम्ही अप्लाय केले, म्हणजे कपाळ, नाक, हनुवटी आणि दोघं गाल, यावर जर तुम्ही क्लिन्झर लावलं आणि तिथे थोडासा हलकासा पाण्याचा ओला हात करून जर मसाज केला तर फोम अगदी पटकन तयार होतो. मग आता फोम तयार झाल्यामुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला मसाज करायला एक स्मूथनेस डेव्हलप होतो. लावल्यानंतर तुम्हाला याचा जो काही फ्रॅग्रन्स आहे, जो काही वास आहे आणि टेक्स्चर आहे, यामध्येच तुम्हाला त्याचा सॉफ्टनेस फील होईल. त्याचबरोबर पहिल्याच वॉशमध्ये तुमची स्किन तुम्हाला रिफ्रेश, स्मूथ आणि जरा ग्लो केल्यासारखी वाटेल. त्याचबरोबर हे फेसवॉश आपल्या स्किनसाठी काय काम करतं, तर आपल्या स्किनमधील मॉइश्चर लेवल मेंटेन ठेवण्याचं काम करते. त्याचबरोबर स्किनला सॉफ्ट ठेवण्याचं काम करते. यामध्ये लिन्सीड ऑइल आहे, यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड देखील आहे. म्हणजे आपल्या स्किनला क्लिन्झिंग करण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागत असतात त्या सर्व या फेसवॉशमध्ये आहे. परंतु एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, हा फेसवॉश फक्त आणि फक्त ड्राय स्किनसाठी आहे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता की आपण हे क्लिन्झिंग पॅडवर सुद्धा यूज करू शकतो किंवा आपल्या हातांनी देखील यूज करू शकतो. यामध्ये अजून एक प्रकार आहे ओरिफ्लेम ऑप्टिमल्स फोमिंग जेल क्लिन्झर. फोमिंग जेल क्लिन्झर हे ऑइली स्किनसाठी आहे आणि क्रीमी क्लिन्झर हे ड्राय स्किनसाठी आहे. जे फोमिंग क्लिन्झर आहे ते ऑइली स्किनला पण चालतं आणि कॉम्बिनेशन स्किनला सुद्धा चालतं. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता स्किनमध्ये जो स्मूथनेस येणार आहे जेव्हा तुम्ही स्वतः यूज कराल तेव्हा तुम्हाला ह्या प्रोडक्टचा इफेक्ट नक्की कळेल. पण जर तुम्हाला दररोज स्किन केअर करायला जमत नाही आहे, क्लिन्झर, टोनर, डे क्रीम, नाईट क्रीम, फेस पॅक, स्क्रब ह्या काही विकली केअर पण आहे, काही डेली केअर पण आहे. पण तुम्हाला जर एवढ्या सर्व ॲक्टिव्हिटीज करायला वेळ मिळत नसेल तर आपण आपल्या व्हॅनिटीमध्ये, आपल्या क्लिन्झिंग किटमध्ये आपण जर एक छान क्वालिटी असलेलं, छान इफेक्ट देणारं एक क्लिन्झर जरी ठेवलं तर हे क्लिन्झर आपल्या स्किनला दररोज स्वच्छ करण्याचं काम करत असतं. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा जरी स्क्रब केला तरी तुमची स्किन एक छान पद्धतीने मेंटेन असेल. म्हणजेच काय की बाकी गोष्टी तुम्ही करत नाही आहे, पण क्लिन्झर घेताना अतिशय जर छान घेतलं तर डीप क्लिन्झिंग झाल्यानंतर आपल्या स्किनमध्ये आलेल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहेत त्या रिमूव्ह व्हायला मदत होईल. सेटमध्ये देखील तुम्ही यूज करू शकता. त्यामध्ये तुम्हाला डेली ग्लो मल्टी प्रोटेक्टर SPF 50 पण तुम्ही यूज करू शकता. ऑइली स्किन असेल तर तुम्ही हायड्राची लाईट क्रीम यूज करा आणि जर ड्राय स्किन असेल तर ऑप्टिमल्स इवन आउट लाईट क्रीम तुम्ही यूज करू शकता. आता आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया
की ज्यामध्ये आपल्याला कळेल की आपण क्लिन्झर कशा पद्धतीने अप्लाय करायला पाहिजे. आता आपण स्क्रीनवरती बघतोय, स्क्रीनमध्ये जी मॉडेल दिसत आहे ती क्लिन्झिंग पॅडने यूज करते आणि चेहरा वॉश केल्यानंतर, धुतल्यानंतर अगदी सॉफ्ट पद्धतीने तुम्हाला चेहरा हळुवारपणे पुसायचा आहे. जास्त जोरजोरामध्ये रब करून पुसायचा नाही. त्यामुळे तुमच्या स्किनमधला जो काही pH मेंटेनन्स आहे तो अगदी छान राहील. त्यामुळे ह्या फेस वॉशबद्दल, ह्या क्लिन्झरबद्दल, फेस वॉश आणि क्लिन्झर अशा 2 वेगळ्या गोष्टी असतात. तर हे क्लिन्झर आहे जे तुमच्या स्किनला दुसऱ्या लेवल, तिसऱ्या लेवलपासून क्लीन करायला मदत करतं. त्यामुळे सगळ्यांनी आपल्याकडे आपल्या स्किन टाईपप्रमाणे क्लिन्झर असणं आवश्यक आहे. ड्राय स्किनसाठी हे बेस्ट क्लिन्झर आहे. थँक्यू.